घराची लक्ष्मी की एटीएम मशीन. नवरा आणि सासूने मिळून मानसीच्या कष्टाचे 5 लाख रुपये विश्वासात न घेता उडवले. पण एका रात्रीत मानसीने असा काय निर्णय घेतला ज्यामुळे तिचं संपूर्ण आयुष्यच बदललं. दुपारची वेळ होती. सरकारी कार्यालयात नेहमीसारखी फाईलची जुळवाजुळव आणि टायपिंगचा खटखट आवाज सुरू होता. मानसी आपल्या कामात पूर्णपणे बुडाली होती. सकाळचे घरकाम, डब्बा, सासूबाईंचे पथ्यपाणी आणि आता ऑफिसचा ताण. तिचं आयुष्य एका यंत्रासारखं झालं होतं. मानसीने गेल्या 2 वर्षात स्वतःसाठी एक साधी साडीही घेतली नव्हती, कारण तिला घरासाठी बचत करायची होती. अचानक तिच्या फोनवर एक टिंग असा मेसेज आला. मानसीने सहज फोन पाहिला आणि तिचे डोळे विस्फारले. ₹5 लाख डेबिटेड फ्रॉम युअर जॉईंट अकाउंट. 5 लाख रुपये. तिच्या छातीत धडधड वाढली. हाताला दरदरून घाम सुटला. हे पैसे म्हणजे तिच्या आयुष्याची पुंजी होती. आजारपणात उपयोगाला येतील म्हणून तिने वर्षभराचा ओव्हरटाईम करून सुट्ट्या न घेता ही रक्कम साठवली होती. तिने थरथरत्या हाताने बँकेत फोन लावला. समोरून शांत उत्तर आले. मॅडम, हे पैसे तुमचे पती अमित याने ऑनलाईन ट्रान्सफर केले आहेत. त्यांनी स्वाक्षरीचे अधिकार आधीच वापरले आहेत. मानसी खुर्चीत सुन्न होऊन बसली. तिला आठवू लागलं सकाळी 5ला उठून सासूबाई आणि अमितसाठी केलेला स्वयंपाक, घराची साफसफाई आणि मग ऑफिसमध्ये साहेबांच्या ओरडाखात केलेली नोकरी. तिला वाटायचं आपण घराचा आधार आहोत. पण अमितने तिला साधं विचारण्याचं सौजन्यही दाखवलं नव्हतं. संध्याकाळी मानसी जड पावलांनी घरी आली. हॉलमध्ये अमित आरामात टीव्ही पाहत बसला होता. जणू काही झालंच नाही. मानसीने शांतपणे विचारलं, अमित, 5 लाख रुपये कुठे गेली? अमितने अत्यंत निष्काळजीपणे उत्तर दिलं, अगं, तो माझा मित्र रोहित आहे ना, त्याच्या नव्या स्टार्टअपमध्ये गुंतवलेत. खूप मोठा परतावा मिळणार आहे. नंतर बोलू आपण यावर. आता चहा देशील का? मानसीला या उत्तराने जास्त वेदना झाल्या. तिचा घसा कोरडा पडला होता. अमित, माझ्या कष्टाचे पैसे तू मला न विचारता कोणाच्या तरी स्टार्टअपमध्ये कसे काय टाकू शकतोस? याआधी तुझे 3 बिझनेस आयडिया फसलेत, त्याचे काय? इतक्यात सासूबाई किचनमधून बाहेर आल्या आणि म्हणाल्या, अगं मानसी, नवरा आहे तो तुझा, घराचा पुरुष आहे. त्याला काही स्वप्न बघण्याचा अधिकार नाही का? त्याला सपोर्ट करायचं सोडून काय हे हिशोब मागतेस? नफ्यात वाटा हवा असतो ना तुला, मग तोट्यातही साथ द्यायला हवी. एवढं काय ते पैशाचं स्तोम वाजवतेस? मानसीला जाणवलं की या घरात तिच्या कष्टाला कर्तव्य समजलं जाते, पण तिच्या हक्काला अधिकारशाही. ती फक्त एक चालतं बोलतं एटीएम मशीन होती. तिला दर महिन्याला पैसे कमवून आणायचे होते, पण ते कुठे खर्च करायचे याचे स्वातंत्र्य मात्र नव्हते. 2 दिवसातच सत्य समोर आलं. ज्या रोहितला अमितने पैसे दिले होते तो रातोरात घर सोडून पळून गेला होता. अमितचा बिझनेस सुरू होण्यास पूर्णपणे बुडाला होता. 5 लाख रुपये अक्षरशः पाण्यात गेले होते. घरात आता रडारड सुरू झाली, पण ती पैशांसाठी नव्हती, तर अमितच्या अपयशासाठी होती. मानसीला मात्र कोणी विचारलंही नाही की, मानसी, तुझी वर्षभराची मेहनत वाया गेली. तुला कसं वाटतंय? त्या रात्री मानसी रडली नाही. तिच्या डोळ्यातले पाणी आता जिद्दीच्या ठिणगीत बदलले होते. तिने खिडकीबाहेर पाहत एक कठोर निर्णय घेतला. तिला समजलं होतं की जर तुम्ही स्वतःच्या कष्टाचा आदर केला नाही तर जगही तुमचा आदर करणार नाही. दुसऱ्या दिवशी मानसी नेहमीसारखी तयार झाली, पण ती ऑफिसला जाण्यापूर्वी थेट बँकेत गेली. तिने आपले जॉईंट अकाउंट कायमचे बंद केले आणि स्वतःचे एक नवीन वैयक्तिक खाते उघडले. तिने ऑफिसमध्ये जाऊन एक अर्ज दिला, आजपासून माझा पगार केवळ माझ्या वैयक्तिक खात्यात जमा व्हावा. संध्याकाळी घरात वातावरण तणावपूर्ण होतं. अमित गाल फुगून बसला होता. मानसीने टेबलवर एक यादी ठेवली आणि ठामपणे जाहीर केले, आजपासून माझे पैसे फक्त माझ्या परवानगीनेच खर्च होतील. घराचा किराणा, वीज बिल आणि सासूबाईंच्या औषधाचा खर्च मी नक्कीच करेन, पण माझ्या मेहनतीची कमाई कोणाच्याही उधळपट्टीसाठी किंवा फालतू प्रयोगांसाठी उपलब्ध नसेल. अमित, आजपासून तू तुझे खर्च स्वतः बघायचे आहेत. सुरुवातीला सासूबाईंनी गोंधळ घातला. हे काय वागणं झालं? घरात फूट पाडतीस तू? अमित ओरडला. तुला एवढा माज आलाय तुझ्या पगाराचा? मानसी शांतपणे म्हणाली, हा माज नाही अमित, हा माझा स्वाभिमान आहे. मी या घराची लक्ष्मी आहे, जी कष्टाने घर उभं करतो. पण मी तुमचं एटीएम मशीन नाही, ज्याचा पिन नंबर तुम्ही तुमच्या सोयीनुसार वापरावा. जोपर्यंत तुला पैशाची किंमत कळत नाही तोपर्यंत तुला माझ्या पैशांना हात लावता येणार नाही. हळूहळू परिस्थिती बदलली. सुरुवातीला झालेला विरोध मानसीच्या खंबीरपणामुळे मावळला. अमितला जेव्हा पैशाची अडचण भासू लागली तेव्हा त्याला मानसीच्या कष्टाची किंमत कळाली.
त्याने अखेर स्वतःच्या चुका मान्य केल्या आणि एका खाजगी कंपनीत नोकरी शोधली. मानसी अजूनही घर सांभाळत होती, पण आता तिचं स्थान बदललं होतं. आता घरात कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेताना तिची परवानगी घेतली जात असे. तिने सिद्ध केलं की स्त्रीने स्वतःच्या हक्कासाठी उभं राहणं म्हणजे बंडखोरी नाही, तर तो तिचा आत्मसन्मान आहे. स्त्रीने घरासाठी त्याग करावा हे संस्कार आहेत, पण तिच्या कष्टाची किंमत न राखणं हा अनादर आहे. तुम्हाला काय वाटतं? मानसीने घेतलेला निर्णय योग्य होता का? तुमच्या आयुष्यात किंवा ओळखीत अशी मानसी आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा.